तसंही महाराज एका शाळेमध्ये शिक्षक परीक्षणासाठी गेले आणि परीक्षणासाठी गेल्यानंतर एका मुलाला उभं केलं. उभा राहा म्हटले. काय सांग लंका कुणी जाळली? पोराच्या मांड्या ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. त्याला कधी अभ्यासाची सवयच नव्हती. त्याला अभ्यासाची सवय नव्हती. त्याच्या मांड्या ज्ञानदेव तुकाराम. ते म्हणे सर म्हणे काय जेव्हा लंका जळाली तो मी शाळेतच आलो नव्हतो म्हणे. आपल्याला नाही माहिती. दुसऱ्याला उभं केलं. सांग लंका कुणी जाळली? ते म्हणे सर माझ्या आईने सांगितलंय शाळा सुटली डायरेक्ट घरी यायचं जाळा पोळाच्या भानगडीत पडायचं. आपल्याला नाही माहिती. म्हटले लंका कुणी जाळली? काय म्हटले सर काय शिकवतात? काय संस्कार देतात मुलांना? असं शिकवतात का? सर म्हणे साहेब एवढी बडबड करू नका. म्हणे का कारण आहे त्याचं? म्हणे काय पोरात लहान लहान तुम्हाला छातीला हात लावून सांगतो साहेब. तुम्हाला छातीला हात लावून सांगतो साहेब माझ्या विद्यार्थ्यांपैकी लंका कोणीच जाळलेली नाही. कोण म्हणे? साहेबांना तो डोक्याला हात लावून खालीच बसून घेतला. म्हणले बरोबर आहे. सुरुवातच इथून कोणाला नाव ठेवायला जागा नाही. साहेब जसे गेले तसे डायरेक्ट सरपंच साहेबाकडे. काय चाललंय म्हटले? शाळेत नुसतं गुटखा खाऊन इकडे ग्रामपंचायतीत थुंकू नका. जरा तिकडे जाऊन बघा शाळेमध्ये काय चाललंय. अरे सरांना काही येईना पोरांना काही कळे ना. काय चाललंय बघा. म्हटले काय चाललंय? एवढा सोपा प्रश्न विचारला कोणाला काही येईना. म्हटले काय विचारलं? लंका कुणी जाळली? लंका कुणी जाळली? सरपंच म्हणे साहेब त्याचं कारण आहे. म्हणे काय? त्याचं कारण असं आहे मुलं आहेत लहान लहान गावात झाल्या दोन पार्ट्या पोरांनाही प्रश्न पडला असेल नेमकी लंका ह्या पार्टीने जाळली का त्या पार्टीने जाळली? कोण म्हणे? सरपंच साहेब जसे गेले तसं जेडपीचं ऑफिसच गाठलं साहेबांनी. थांबल्याच नाही साहेब डायरेक्ट जेडपीचं ऑफिस. आमच्या शाळेची गिराण बंद करा. म्हटले काय एवढा सोपा प्रश्न विचारला कोणाला येईना? काय विचारलं? म्हटले लंका कुणी जाळली? तिथले जेडपीचे साहेब म्हणे साहेब एवढी बडबड करू नका. तांबर पाणी प्या शांत व्हा. त्याचं कारण आहे. म्हणे काय? त्याचं कारण असं आहे एक काम करा तुम्हाला एक कोरा कागद देतो. त्या कोऱ्या कागदावरती तुम्हाला त्या गावामध्ये ज्यांच्यावर संशय असेल त्यांची नावं वरती लिहून द्या. खाली तुमची सही करा. आपण पोलिसांकडून तपास करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करू. कोणावर? लंका जाळणार. कोणावर? लंकेचा एवढा मोठा घोळ तर रामायणाचा आणि महाभारताचा किती असेल? कधी घडवायची आम्ही लेकर? अरे आमची लेकर कशी घडली पाहिजे? मुरात से किरात बडी बिना पंखोड जाय मुरात तो जाते मगर किरत कमी न जाय. माणसाची मूर्ती गेली तरी चालेल पण माणसाची कीर्ती मात्र अजरामर राहिली पाहिजे. राजे छत्रपतींना कुंडाणा किल्ला जिंकायचा होता. कुंडाणा किल्ला काबीज करायचा होता. कुंडाणा किल्ला काबीज करायचा असताना त्याच वेळेस राजे छत्रपतीच्या सेनापतीच्या म्हणजे तानाजी मालुसरेच्या मुलाचं रायबाचं लग्न होतं. राजे आले सांगितलं लग्न पटकन उरकवून घ्या. का? आपल्याला कोंडाणा किल्ला काबीज करायचा आहे. यांनी सांगितलं नाही महाराज आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. जगलो वाचलो तर लग्नाला येईल नाही तर लग्न तुमचं तुम्ही उरकवून घ्या. तानाजीनं काही मावळे बरोबर घेतले. गौरपडीच्या पायाला जोर बांधला. सगळे मावळे बरोबर वरती चढून गेले. शत्रू अस्वस्थ होता. कुणाला काही माहिती नव्हतं. युद्धाला सुरुवात झाली. युद्धभर रंगात आलं. तानाजी मालुसरेच्या हातातली ढाल चिरली. तानाजी घाबरला नाही. तानाजी भ्याला नाही. तानाजी डगमगला नाही. तानाजीनं पागोट काढलं आणि आपल्या हाताला गुंडाळलं. पण पागोट्यावरही जास्त वार न सहन झाल्याने शेवटी मात्र तानाजी मालुसरे धारा तीर्थी पडला. पूर्वीच असं होतं जोपर्यंत सेनापती रणांगणावर युद्ध करतोय तोपर्यंत सैनिकांना दिन. एकदा जर का सेनापती दारा तीर्थी पडला की सैनिकही मागे फिरायचं. सैनिक मागे फिरायला लागलं. त्या सैनिकांमध्ये एक हुशार सैनिक होता ज्याचं नाव होतं शेलार मामा. त्या शेलार मामानं सांगितलं इकडे पळू नका. गडावरून उतरायचा दोर कापून टाकला. इकडे पळू नका. अरे आता तुम्हाला मरायचंच आहे. आता तुम्हाला मरायचंच आहे. तुम्हाला मरायचं असेल तर गडावरून उड्या खाऊन मरा. तुम्हाला मरायचं असेल तर शत्रूवरती तुटून परा. मावळ्यांनी विचार केला गडावरून उड्या खाऊन मेलं तर कोणी शूरवीर म्हणणार नाही. शत्रूवरती तुटून पडलो तर स्वराज्याच्या कामी आल्याशिवाय राहणार नाही. सगळे मावळे माघारी फिरले. पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. यांचा विजय झाला. शत्रूचा पराजय झाला. गड ताब्यात आला. पण सिंहासारखा सेनापती मात्र गेला. म्हणून महाराजांनी सांगितलं गड आला पण. आणि गडाचं नाव काय ठेवलं? सिंहगड. तो सिंहगड आजही अजरामर आहे. आणि आज राही महाराज जो